खंडणी प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड लवकरच शरण येण्याची शक्यता आहे। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत। वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या। धनंजय मुंडेचा राजीनामा पाहिजे। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे असंही अंजली दमानिया म्हणाल्या। आरोप सिद्ध न होता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे राजकारण आहे असं दीपक केसरकर म्हणाले। अशी जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जर व्यक्ती आमदार आणि मंत्री असेल तर असे लोक जेव्हा जातात, अधिवेशनात बसतात, विधानसभेत बसतात आणि कायदे बनवतात, हे कुठेतरी आता खूप गंभीर होत चाललंय आणि मला असं वाटतं की याच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी आवाज उठवून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा हा मिळाला। ज्यावेळेला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं। दोषी असेल तर धनंजय मुंडेंवर कारवाई व्हावी असं बबनराव तायवाडे म्हणतात। मात्र ओबीसी म्हणून धनंजय मुंडेंना टार्गेट करू नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू असं बबनराव तायवाडे यांनी इशारा दिलाय। जो कोणी दोषी असेल त्याला सजा झाली पाहिजे, कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे, याच्यात दुमत नाही, आम्ही त्याच्याशी सहमत। पण या निमित्तानं पुन्हा ओबीसी व्यक्तीला किंवा ओबीसी समाजाला टार्गेट करण्याचं काम होऊ नये हीच अपेक्षा आमची या लोकांकडनं आहे की जे ओबीसी लोक आहेत ते पण तिथे लोकप्रतिनिधी आहे, मराठा समाजाचे लोक पण लोकप्रतिनिधी आहे। पण या घटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या नेत्यांना किंवा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात येऊ नये। जे वातावरण आता शांत झालेलं दिसतं आहे अशाच प्रकारचं वातावरण भविष्यामध्ये राहावं एवढीच आमची अपेक्षा। 3 फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतोय हे चांगलं नाही। फक्त मालमत्ता जप्त करून चालणार नाही, सूत्रधाराला पकडणं आवश्यक आहे असं रामदास आठवले म्हणाले। आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे। पण या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतोय सांगता येत नाही आहे। म्हणजे एकतर एवढा वेळ व्हायला नको आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जाहीर केलेलं आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त करून चालणार नाही आहे। तर मला वाटतं की जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे। जे 4 आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे 3 आरोपी जे आहे त्या 3 आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाब चांगली नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम करू नये। मोठ्या प्रमाणावर वाल्मिक कराडचे बार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलंय, उत्पादन शुल्क विभागाकडून देखील माहिती घेणार आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या। तर मला असं कळलंय की मोठ्या प्रमाणावर काही बार्स हे वाल्मिक कराड यांचे होते, तर त्याची माहिती घ्यायला मी आता एक्साईज ऑफिसमध्ये जाते आहे। या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ज्या आता त्यांचं डिस्कशन झालं कलेक्टरांबरोबर। खास म्हणजे मला वाटतं त्यांनी जे आर्म्स जे आहेत मोठ्या प्रमाणावर त्याचे सगळे पिक्चर्स मी कलेक्टरांना दाखवले आणि येत्या 30 दिवसात एक मोठी कारवाई ते करू असं आज त्यांनी जाहीरपणे सांगितलंय। आणि दॅट्स आता आपण ते काय करतात ह्याच्याकडे आपलं नक्कीच लक्ष राहील, पण आत्ताच्या घटनेला आम्ही इथून देवाभावांच्या काठीला आवाज नाही, आरोपींना पकडलं जाईल। फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। मला निश्चित खात्री आहे की जसं देवाच्या काठीला आवाज नसतो तसं राज्यामध्ये देवाभावांचं सरकार आहे, त्यांच्याही काठीला आवाज नाही, परंतु न्याय निवाडा मात्र निश्चित होणार आहे। परंतु ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी आणि जास्तीत जास्त शिक्षा खऱ्या अर्थानं अशा प्रवृत्तीच्या लोकांना होणं अत्यंत गरजेचं आहे।